हाय ऑल अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय त्या 11वीच्या महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्ट बुक मधून बघतोय. आता मी चॅप्टर 2 स्टार्ट केला आहे. मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन इफेक्ट्स असतात. कुठल्याही ट्रान्झॅक्शनला आपण डेबिट आणि क्रेडिट हे देतो, ते त्यावरती हा टॉपिक आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, इंडियन सिस्टम, इंग्लिश सिस्टम, सिंगल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्री सिस्टम ही जास्त कोणी वापरत नाही. सिंगल एंट्री सिस्टम मध्ये फक्त एकच इफेक्ट देतात. म्हणजे कॅश आली, कोणाकडनं आली, कशी आली, काहीच दिसत नाही. कॅश आली फक्त कॅशचाच इफेक्ट, किंवा कोणाला पैसे द्यायचे तर फक्त त्यांना दिलेले गेलेले पैसे त्या व्यक्तीचं नाव असतं. पण ही कुठेही सिंगल एंट्री सिस्टम ही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ही प्रॅक्टिकली कुठेही यूज केली जात नाही. डबल एंट्री सिस्टम जी आहे हीच सगळीकडे आपल्याला यूज होते. डबल एंट्री सिस्टम म्हणजे रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग यूज करून जी सिस्टम अकाउंटिंग सिस्टम बनवली आहे ती. आता अकाउंटिंग डेफिनेशन्स मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघूया. डबल एंट्री Double entry system. Double entry system is the most scientific method of recording all business transactions in the books of accounts. Under this system, double or two-fold effects of each transaction is recorded. म्हणजे बघितलं तुम्ही, टू फोल्ड इफेक्ट्स. टू फोल्ड इफेक्ट्स म्हणजे काय, डेबिट आणि क्रेडिट, आलं आणि गेलं हे दोन्हीही इथे रेकॉर्ड केलं जातं. According to the double entry bookkeeping system, one amount is to be debited and another account is to be credited with equal amount. डबल एंट्री सिस्टीम मध्ये तुम्ही बघितलं, परचेस असेल, सेल असेल, कॅश रिसीट असेल, कॅश पेमेंट असेल, दोन्ही मध्ये आपण अमाऊंट डेबिटलाही सेम देतो, क्रेडिटलाही सेम देतो. कधी कधी डेबिटला दोन दोन हेड्स असतात, पण डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल ही सेम असते. Every debit has an equal and corresponding credit of the same amount is the basic principle of double entry system. म्हणजे तुमचं डेबिटची जी टोटल असेल, अमाऊंट असेल, ही क्रेडिटच्या टोटल अमाऊंट बरोबर मॅच झाली पाहिजे, सेम असली पाहिजे. त्यानंतर त्यांनी हा चार्ट दिलाय, इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. आता हा मी वन बाय वन तुम्हाला समजून सांगते. ड्युएल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. ड्युएल इफेक्ट म्हणजे तुम्हाला समजलं असेल, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टम. मी तुम्हाला एक छोटासा इझी चार्ट बनवला आहे, त्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला कसं. हा जो ड्युएल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन जो आहे, हाच मी एका समरी फॉर्म मध्ये तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. हे बघा, डेबिट आणि क्रेडिट हे इक्वल असायला पाहिजे, आणि जे आपले 3 अकाउंटिंग जे गोल्डन रूल्स आहेत ते एकदम समरी फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. जर ड्रॉइंग असेल तर त्याला डेबिट बॅलन्स असेल, एक्सपेन्सेस असतील तर त्याला डेबिट बॅलन्स असेल, आणि ऍसेट असेल तर त्याला डेबिट बॅलन्स असेल. आणि हे तिन्ही जर इन्क्रीज होणार असेल तर त्यांना डेबिट येईल, आणि डिक्रीज होणार असेल तर त्याला क्रेडिट येईल. लायबिलिटी असेल तर त्याला क्रेडिट बॅलन्स असेल. इक्विटी, इक्विटी म्हणजे काय, शेअर कॅपिटल किंवा नुसतं कॅपिटल, पण त्याला क्रेडिट बॅलन्स असेल. आणि रेव्हेन्यू असेल तर त्यालाही क्रेडिट बॅलन्स. रेव्हेन्यू म्हणजे काय, सेल्स आणि इन्कम, तर याला सुद्धा क्रेडिट बॅलन्स असेल. हे जर इन्क्रीज झालं तर त्याला क्रेडिट होईल, आणि ते जर डिक्रीज झालं तर त्याला डेबिट होईल. त्यानंतर आहे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन जर्नल. याची सुद्धा एक समरी बनवलेली आहे. जर्नल एंट्री आपण कशी पास करतो, जर ड्रॉइंग असेल, एक्सपेन्सेस असतील, ऍसेट असतील तर त्यांना आपण डेबिट देतो. जेव्हा जेव्हा ते वाढतात तेव्हा तेव्हा त्यांना डेबिट देतो, किंवा जेव्हा जेव्हा ते कमी होतात तेव्हा त्याला क्रेडिट देतो. आणि लायबिलिटी असेल, इक्विटी असेल, रेव्हेन्यू असेल. इक्विटी म्हणजे काय, कॅपिटल, आणि रेव्हेन्यू म्हणजे रेव्हेन्यू किंवा इन्कम म्हणजे तुमचं सेल्स किंवा इन्कम. यांना आपण नेहमी क्रेडिट देतो, याला क्रेडिट बॅलन्स असतो. जेव्हा जेव्हा ते वाढतं त्याला क्रेडिट देतो, आणि जेव्हा जेव्हा ते कमी होतं तेव्हा त्याला डेबिट देतो. हेच तुमचा रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचा रूलचा समरी केलेली आहे, तुम्हाला समजण्यासाठी सोपं म्हणून. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हे जे आहे ना ऍसेट, हे ऍसेट सांगतं. हे अगदी तुम्हाला
लक्षात ठेवायला मे बी अवघड वाटत असेल म्हणून हे सोपं दिलेलं आहे. त्यानंतर काय नॉमिनल अकाउंट सांगतं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. हेच इथे दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा वाढतं तेव्हा डेबिट द्या आणि रेव्हेन्यू इन्कम असेल तर त्याला क्रेडिट द्या. आणि तिसरं काय होतं पर्सनल अकाउंटचा रूल. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग डेबिट रिसिव्हरला द्या म्हणजे काय करा तर तुमच्याकडे जर का एखादा क्रेडिट बेसिसवरती तुम्ही सेल केला असेल, ऍसेट असेल, तर त्याला जेव्हा जेव्हा ती ऍसेट सन्ट्री डेटर्सचा बॅलन्स वाढेल तेव्हा तेव्हा त्याला डेबिट द्या. आणि क्रेडिट द गिव्हर म्हणजे काय तर सन्ट्री क्रेडिटर्स असतील लायबिलिटीला येतात ते त्यांना तेव्हा जेव्हा जेव्हा ते इन्क्रीज होईल तेव्हा 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 तिथे क्रेडिट द्या. हे जे 3 रूल होते ना हेच इथे सोप्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे मांडून दिले. हे तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं जर्नल एंट्री पास करताना तरी सुद्धा तुमची जर्नल एंट्री ही बरोबर येईल. तिसरं काय आहे पोस्टिंग ऑफ एंट्रीज टू लेजर. आता ह्या एंट्रीज आपण लेजरला कशा पोस्ट करायच्या. आता ह्या ज्या लेजरला आपण पोस्टिंग करतो जर्नल एंट्री आपली नॉर्मल असते डेबिट असतं क्रेडिट असतं. पण लेजरला जेव्हा आपण पोस्टिंग करतो त्यावेळेस हा फॉर्मॅट येतो लेजरचा. जर तुम्ही बुक्स मध्ये एंट्रीज करत असाल म्हणजे तुम्ही जर का एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू करत असताल तर तुम्हाला हे करावं लागेल. आणि जर तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये कुठल्या तरी एंट्रीज करत असताल तर तुम्ही फक्त जर्नल एंट्री केली तर ऑटोमॅटिक हे लेजर सगळे क्रिएट होऊन येतात. बॅलन्स शीट क्रिएट होऊन येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे क्रिएट होऊन येतं. तर थेरॉटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या दिलेला आहे. लेजरचा फॉर्मॅट कसा असतो पहिल्यांदा डेट असती पर्टिक्युलर्स असतं जर्नल फोलिओ असतो म्हणजे जर्नल एंट्रीचा नंबर काय आहे हे असतं. अमाऊंट असते आणि क्रेडिट साईडची डेट पर्टिक्युलर जर्नल फोलिओ नंबर आणि अमाऊंट. जर्नल एंट्री करतो तेव्हा एक फॉर्मॅट दाखवते जर्नल एंट्री करतो तेव्हा आपण अशी करतो की लॉस बाय डेबिट क्रेडिट अशा फॉर्म मध्ये करतो आपण जर्नल एंट्रीज. आणि ह्याच जेव्हा लेजर मध्ये पोस्टिंग करतो थेरॉटिकली तर त्यावेळेस आपण अशा फॉर्मॅट मध्ये करतो. पुढचा आहे त्यातला बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. बॅलन्सिंग म्हणजे काय शेवटी जो लेजर अकाउंटला हा जो लेजर अकाउंट आहे याला जो कॅरिड बॅलन्स टू बॅलन्स कॅरिड डाऊन किंवा बाय बॅलन्स कॅरिड डाऊन आणि पुढच्या पिरियड मध्ये तो टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किंवा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन जो काही असेल तो बॅलन्स आपण तिथे लिहायचा. नंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्सचा एक फॉर्मॅट दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे त्यांनी काय म्हटलेलं आहे. हा एक ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट दिलेला आहे. सगळे जे लेजर्स होते मगाशी आपण जो टी फॉर्म मध्ये लेजरचा फॉर्मॅट पाहिला होता ते सगळे बॅलन्सेस नंतर टू बॅलन्स कॅरेट डाऊन बाय बॅलन्स कॅरेट डाऊन नंतर हा जो तसं फर्निचर असेल फर्निचर ही आपली ऍसेट असती ऍसेटला असतो नेहमी डेबिट बॅलन्स मग तो तिथे डेबिट बॅलन्स आला. कॅश ही सुद्धा आपली ऍसेट असते त्याला असतो डेबिट बॅलन्स रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे. सॅलरीज हा आपला एक्सपेन्सेस असतो नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून हा सुद्धा डेबिट साइडला चाललाय. श्याम आपला क्रेडिटर असणार आहे म्हणून क्रेडिट बॅलन्स आहे. परचेसेस आपले एक्सपेन्सेस आहेत म्हणून त्याला डेबिट दिसतंय. परचेस रिटर्न एक्झॅक्टली अपोजिट परचेस जास्त म्हणून त्याला क्रेडिट बॅलन्स आहे कारण आपल्याकडनं माल हा बाहेर जातो. राम अकाउंट हा आपला डेटाचा आहे म्हणून त्याला डेबिट बॅलन्स आहे. सेल्स हे आपलं इन्कम आहे म्हणून त्याला क्रेडिट बॅलन्स आहे. सेल्स रिटर्न हे एक्झॅक्टली अपोजिट सेल्सच्या म्हणजे आपल्याला पहिले गुड्स रिटर्न आले म्हणून ह्याला डेबिट दिलेला आहे. कॅपिटल अकाउंट ओनर हा सुद्धा ओनरला इन फ्युचर कधी ना कधी बिझनेसला पैसे द्यावे लागणार आहे रिपेमेंट करावं लागणार आहे म्हणून याला क्रेडिट बॅलन्स आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं ट्रायल बॅलन्स हा टॅली झालेला असतो म्हणजे डेबिट इज इक्वल टू क्रेडिट. आपण जो मगाशी ड्युएल अकाउंटिंग प्रिन्सिपल इथे पाहिलं ड्युएल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजेच डेबिट इज इक्वल टू क्रेडिट हेच तुमचं इथे ट्रायल बॅलन्स बनवताना टॅली झालेलं आहे मॅच झालेलं आहे. आणि शेवटी काय म्हणलंय प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स याच्याच बेसिसवरती बनवलं आहे ते मी तुम्हाला एक दाखवते. म्हणजे हा जो ट्रायल बॅलन्स होता याच ट्रायल बॅलन्सला घेऊन एक फायनान्शियल्स बनवलं आहे. फायनान्शियल्स बनवलेलं आहे म्हणजे काय बनवलेलं आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट ही त्याच बेसिसवरती बनवलेली आहे. ते दिसतंय का तुम्हाला
इथे काय दिली होती, ट्रायल बॅलन्स ऍज ऍट 31 मार्च 2021 आणि ह्याच बेसिस वरती बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2021 बनवली आहे. इथे दिलं होतं आपल्याला कॅपिटल, इथे खाली होतं कॅपिटल 9500 हेच कॅपिटल इथे मी लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे कोणते कोणते आयटम्स दिले, फर्निचर दिलं होतं, कॅश दिलं होतं, हेच फर्निचर कॅश मी इथे 3,000 7,500 लिहिलेली आहे बॅलन्स शीटला. सॅलरीज हा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम असतो, म्हणून इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसेल तुम्हाला सॅलरीज 2,500. नंतर श्याम अकाउंट, श्याम हा आपला डेटर होता, सन्ड्री डेटर्स होता, सॉरी श्याम हा आपला सन्ड्री क्रेडिटर्स होता, त्याला क्रेडिट बॅलन्स होता, म्हणून इथे तो सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये श्याम तुम्हाला 3,500 दिसेल. त्यानंतर परचेसेस 26,000 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट आहे आपल्या, तर मग इथे ट्रेडिंग अकाउंटला परचेसेस 26,000 आहेत. त्यानंतर परचेस रिटर्न 500 रुपीज, 500 रुपीज आपल्याला परचेस मधनं रिटर्न आलेली आहे, तर ते त्यातून आपण लेस केलेले आहेत आणि आउटर कॉलमला 26,000 मायनस 500 25,500 ही आपण आउटर कॉलमला नेट अमाऊंट दाखवली आहे. म्हणजे तुम्हाला दिसलं का इथे डेबिट मधनं आपण हे क्रेडिट मायनस केलं आणि नेट अमाऊंट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अशा प्रकारे दाखवलेली आहे. त्यानंतर राम अकाउंट, राम डेबिट बॅलन्स होता, म्हणजे हा आपला सन्ड्री डेटर्स आहे, म्हणून आपण इथे बॅलन्स शीट मध्ये सन्ड्री डेटर्सच्या अंडर राम अकाउंटला लिहिलेला आहे. त्यानंतर सेल्स, सेल्स हा आपला गेन आहे प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटचा, तो क्रेडिट साइडला येणार सेल्स 30,500 आणि सेल्स रिटर्न एक्झॅक्टली अपोजिट, हे डेबिट बॅलन्स असतो त्याला, म्हणून हे क्रेडिट मधून मायनस होतात डेबिट रिटर्न आलेले आणि नेट अमाऊंट ही आपल्या आउटर कॉलमला इथे दिसत असेल. 30,500 मधनं 100 गेले तर 30,400 तुम्हाला इथे नेट फिगर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिसेल. आणि सगळ्यात शेवटी कॅपिटल अकाउंट 9,500 हे बॅलन्स शीटला इथे आपण वरती दाखवलेलं आहे. मग आता हे जे होतं परचेस, सेल मधून हे परचेस वजा केले, त्यानंतर खाली आला ग्रॉस प्रॉफिट, ट्रेडिंग अकाउंटला जो आलाय तो त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. हाच ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ब्रॉड डाऊन होतो 4,900. मग त्यातून काय आपण सॅलरीज लेस केल्या, सॅलरी हा एक्सपेन्सेस लेस केला आणि जो काही उरलेला नेट प्रॉफिट होता तो ट्रान्सफर केला कॅपिटल अकाउंटला. हे तिथे चुकून झालेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे कॅपिटल अकाउंट पाहिजे होतं. मग तोच नेट प्रॉफिट हा 2,400 हा इथे ट्रान्सफर केलेला आहे, जो इथे दिसतोय आपल्याला 2,400 तोच इथे इथे आपण ट्रान्सफर केला आणि मग शेवटी आपली ही बॅलन्स शीट टॅली झाली आहे. ट्रायल बॅलन्स वरून बॅलन्स शीट कशी बनवायची ना, हे अगदी मी सोप्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं. आपण अशाच ट्रायल बॅलन्स वरून बॅलन्स शीट कशा बनवायच्या ना, तर हे पुढे पुढे आपण व्हिडिओज मध्ये बघू, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पण त्याचे करू. पण मी हा एक सोप्पा तुम्हाला ही जी सगळी हे जे सायकल आहे अकाउंटिंग स्टार्टिंग पासून एंड पर्यंत कसं होतं ना, हे समजून मला सांगायचं होतं या व्हिडिओने. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. मे बी पहिल्या भागात तुम्हाला नसेल कळले एवढं, पण पुढच्या भागांमध्ये आपण पुन्हा पुन्हा असे प्रॉब्लेम्स करू, तेव्हा नक्की समजेल. फ्रेंड्सला पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अकाउंटिंगचं नॉलेज हे वाढेल, त्यांचंही ज्ञान हे दिल्याने वाढतं. पुढच्या भागामध्ये अकाउंटिंगचे पुढचे प्रिन्सिपल्स बघू. थँक्यू, बाय.